हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आजोबांच्या पेन्शनचं रहस्य. सकाळची उन्हाळ्यातली उन्हाळी किरण घरात हळूहळू पसरत होती. मीरा कॉलेजसाठी तयार होत होतो. कॉलेज आणि आजोबा आपल्या हॉलच्या खुर्चीत बसून वाचन करत होते. त्यांना वाचण्याची सवय आहे. त्यात बऱ्याच जुन्या पेन्शनसाठीच्या कागदपत्रांची गोष्टी सुद्धा असतात. आजोबांची पेन्शन खात्यात दरमहा जमा होते. पण अलीकडे बँकेत एक अजब गोष्ट लक्षात आली होती. खात्यातील लाभार्थी म्हणून एका अज्ञात महिलेने नाव दिलं होतं. आम्ही थोडे गोंधळले, कारण गावात ती महिला कुणालाच परिचित नव्हती. आजोबा, हा लाभार्थी कोण आहे? मी विचारले. अरे, मी सुद्धा नक्की सांगू शकत नाही. मी फक्त दस्तऐवजांनुसार सगळं भरलं होतं. बाकी सगळं बँकेला माहीत आहे, आजोबा बोलले. मीरा मनात विचार करत होती, हे नाव कुणाचं आहे? आजोबा खरंच काही लपवत आहेत का? माझी उत्सुकता काही दिवसांनी वाढायला लागली. मी बँकेत जाऊन त्या महिलेच्या माहितीचा शोध घेतला. तिचं नाव होतं शांती देशमुख. जन्मतारीख बघितल्यावर लक्षात आलं, तिचं वय बाबा एवढंच. पण गावात कुणीही तिची ओळख सांगत नव्हतं. शांताची राहणीसुद्धा अजब होती. ती एका छोट्या शांत गावात राहते. तिच्या शेजाऱ्यांकडून थोडक्यात माहिती मिळाली, ती बालवयापासून एका अपघातानंतर एकटी राहते. ती कधीच कुणालाही आपल्या कुटुंबाबद्दल काही सांगत नाही. मी आजोबांना विचारलं, आजोबा, या शांतीला आपण ओळखता का? आजोबा हळूच म्हणाले, तिला मी ओळखतो, पण काही काळासाठी ती माझ्या मनातून गायब झाली. ही उत्तरं मला अजूनही गोंधळवून टाकणारी वाटली. आजोबांनी मला एका जुन्या डायरीचं पान दाखवलं. पानावर जुने फोटो, रेषा आणि त्यावेळचे लिहिलेले शब्द होते. डायरी वाचताना समजलं, शांती ही आजोबांची दत्तक मुलगी आहे. काही वर्षापूर्वी गावाच्या बाहेर एका भयंकर अपघातानंतर आजोबांनी एका लहान मुलीला वाचवले होते. ती मुलगी आपल्या कुटुंबासमवेत दुर्घटनेत सापडली होती. आजोबांनी तिला आपल्या घरी आणलं, पण तिच्यामुळं कुटुंबाचा शोध घेत राहण्याचं वचन दिलं. मी तिला आपल्या घरात वाढवलं, पण तिला तिचं मूळ जन्मस्थान सांगितलं नाही. कारण ती जरी अपघातातून वाचली तरी तिच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं माझ्या हातात होतं, आजोबा सांगत होते. मी आणि आजोबा शांतीला भेटायला गेलो. ती लहानपणीची निरागस, पण साक्षात खूप दुःखात वाटत होती. तिच्या डोळ्यात काहीतरी गहन वियोगाचा भाव होता, पण तिचा हसरा चेहरा त्याला ढाकून ठेवत होता. आजोबा तिला समजावून सांगत होते, शांती, तू माझी दत्तक मुलगी आहेस. तुला वाचवलं ते फक्त तुझ्या सुरक्षिततेसाठी. शांती काही क्षण गोंधळून राहिली, मग हळूहळू डोळ्यातील ओलेपण निघालं आणि तिने म्हणाली, आजोबा, मी नेहमी वाट पाहत होते की खरे आई वडील कुठे आहेत. आता मला सगळं समजलं. तुमच्या प्रेमामुळे मी जगले आहे. त्या दिवशी आजोबांनी शांतीस पेन्शन खात्याचा लाभार्थी बनवण्याचं कारणही सांगितलं. अपघातानंतर तिच्या मूळ कुटुंबाची माहिती हरवली होती. त्यामुळे सुरक्षित आणि स्थिर जीवन देण्यासाठी आजोबांनी आपलं हक्काचं ठिकाण तिला दिलं. गावात कुणालाही माहीत नव्हतं की शांती ही आजोबांची दत्तक मुलगी आहे. ती आता फक्त गावातील साधी मुलगी नाही, तर तिच्या आयुष्यातील वाचवणारे, प्रेम देणारे आजोबा तिच्यासोबत होते. संपूर्ण गावाला कळलं, खरं प्रेम आणि जबाबदारी हे कोणत्याही नात्याच्या सीमांपेक्षा मोठी असते. आजोबांचा निर्णय आणि शांतीची शांती ही गोष्ट दाखवते, जीवनातील गुपित जरी लांब दडलेली असली तरी प्रेम आणि जबाबदारीची शक्ती नेहमी उघड होते. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.